सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते नारायणी नमोस्तुते। श्री ललिता माता की जय। नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे। ललिता माताचा फोटो पाहिला की तुम्हाला माहिती झालं असेल आज आपला व्हिडिओ कशाबद्दल आहे ते तर मी सांगेनच, पण सगळ्यात आधी जे कोणी पण नवीन आहात आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करावे, जेणेकरून मी कुठलाही नवीन व्हिडिओ बनवेन तर सगळ्यात आधी नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलमध्ये येईल। तर आपल्याला दर शुक्रवारी ललिता सहस्रनाम स्तोत्र हे पठण करायचं आहे। ललिता सहस्रनाम किती वेळेस पठण केल्याने आपल्याला देवी आईची कृपा प्राप्त होते, आईचं दृष्टांत होतं आपल्याला, हे मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे। तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा, म्हणजे तुम्हाला सर्व काही माहिती जाणून घेऊ शकता। चला तर मग आता आपण ललिता सहस्रनाम स्तोत्र पारायण म्हणूयात। श्री ललिता सहस्रनाम स्तोत्र पठन प्रारंभ। ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे। ओम ऐं ह्रीं श्रीं श्रीमात्रे नमः। श्रीमाता श्री महाराज्ञी श्रीमत्सिंहासनेश्वरी चिदग्निकुंड संभूता देवकार्य समुद्यता उद्यभानु सहस्राभा चतुर्बाहु समन्विता रागस्वरूप पाशाख्या क्रोधाकारांकुशोज्वला मनोरूपेक्षुकोदंडा पंचतन्मात्र सायका निजारुण प्रभापूरा मज्ज ब्रह्मांड मंडला चंपकाशोक पुन्नाग सौगंधिगल सत्तचा कुरुविंद मणिश्रेणी कनकोटीर मंडिता अष्टमी चंद्र विभ्राज दलितस्थल शोभिता मुखचंद्र कलंकावा मृगनाभि विशेषिका आबाल गोप विदिता सर्वानुल्लंघ्य शासना श्रीचक्र राजनिलया श्रीमत् त्रिपुर सुंदरी श्री शिवा शिवशक्तैव रूपिणी ललितांबिका एवं श्री ललिता देव्या नाम्नां सहस्रकं जगुः इति श्री ब्रह्मांड पुराणे उत्तरखंडे श्री हयग्रीव संवादे श्री ललिता सहस्रनाम स्तोत्रम संपूर्णम। श्री ललिता माता की जय। श्री ललिता सहस्रनाम स्तोत्र पारायण स्तोत्र पूर्ण वाचून झालं। ते स्तोत्र खूप मोठं आहे, त्याच्यासाठी मी पूर्ण शूट केले नाही। आधीचे 4 लाईनी आणि नंतरचे शेवटचे 4 लाईनी शूट केला आहे, कारण की व्हिडिओ खूप मोठा होईल। तर आपण बघूयात देवीचं हे स्तोत्र पारायण आपण संकल्पयुक्त 108 वेळेस पठण करायचं आहे। ते आपण दर शुक्रवारी पण करू शकतो, किंवा आपल्याला रोज जमत असलं तर आपण रोज 1 वेळेस किंवा 3 वेळेस संकल्पयुक्त आपण 108 वेळेस आपल्याला हळूवारपणे हळूहळू व्यवस्थित पठण करायचं आहे। कारण की स्तोत्र थोडं अवघड आहे, पण एक 3दा-4दा वाचलं तर येऊन जाईल आपल्याला। 108 वेळेस वाचन झाल्यानंतर आपण जेव्हा संकल्प घेतो आणि वाचन करायला सुरुवात करतो, ह्या 108 पारायणाच्या मध्येच आपल्याला ललिता माताचा अनुग्रह होतं। ह्या गोष्टीची प्रचिती मला आहे। माझे तर 108 करता जास्त पारायण ललिता देवीनं माझ्याकडून करून घेतलं आहे। म्हणलं तुमच्यासोबत पण शेअर करूयात, तुम्ही पण ललिता देवीचं स्तोत्र पारायण करा। आपल्या घरामध्ये शांतता नांदती, नकारात्मक ऊर्जा कमी होते, आर्थिक प्रगती होती, आणि मुख्य म्हणजे काय, आपल्याला समाधान लाभते, माताचा अनुग्रह कृपा प्राप्त होते। तुम्ही पण करून बघा सेवा, आणि कमेंट्स करून नक्की सांगा कोण कोण सेवा करत आहात तेही सांगा। चला तर मग आजचा व्हिडिओ कसा वाटला थांबविते मग आजचा व्हिडिओ इथेच। भेटूया परत नवीन एका व्हिडिओसोबत। तोपर्यंत श्री स्वामी समर्थ। श्री मात्रे नमः।